अनम्यूट करा. मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील. मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील. बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप. बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप. तैसे चंचल मन हे साई, तैसे चंचल मन हे साई, विसरन रूप मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील. भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती. भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती. राम नाम पण सत्य कर्माने, राम नाम पण सत्य कर्माने, शीतल करुणी शरीर. मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा मनमा रंग रंगील. करंजकर साहेब सुरू कर. जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत. आज कार्यक्रमाचा 10वा दिवस आहे. आदरणीय श्री प्रदीप वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. धन्यवाद. मी स्क्रीन शेअरिंग करतो मग सुरू करतो. सीता शक्ती काव्य. सीता मातेचा आशीर्वाद, माझे सद्गुरू दत्तचिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद. सीता शक्ती काव्य. प्रार्थनेने सुरुवात करूया. हात जोडून डोळे मिटून. ओम
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. मला थोडा वेळापूर्वी प्रीती देशपांडेंचा फोन आला की अहो सर, आमच्या कॅलेंडरमध्ये लिहिलंय की आज चिले महाराजांची पुण्यतिथी आहे. तर खरं पहिले मी माझ्या सद्गुरूंची क्षमा मागतो की त्यांचा प्रसाद जो हा आज सगळ्या लोकांपर्यंत देण्याचा प्रयास चाललेला आहे, ते देण्याच्या ह्याच्यामध्ये मीच एवढा व्यस्त होतो की मीच विसरलो की आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांना मी परत एकदा वंदन करतो, त्यांची क्षमा मागतो आणि त्यांची आज्ञा घेऊन कार्यक्रमाला पुढे सुरू करतो. आज तो विशेष दिवस आहे कारण त्यांचा समाधी दिवस आहे. पण एक अजून गोष्ट आहे ज्याच्याकरता आजचा दिवस विशेष आहे, तो म्हणजे आज आपण साधारणपणे मध्य पॉइंटला आलेलो आहे सीताशक्ती काव्याचा. सीताशक्ती काव्यामध्ये सुमारे 25 सर्ग आहेत, त्यातल्या आज 12वा सर्ग आपण घेणार आहोत. मला कुठेच अशी कल्पना नव्हती की ह्याचं सखोल निरूपण ज्याच्याकरता करंजकर साहेबांनी मला आमंत्रित केलं ते एवढं सुंदर पिकअप करेल. मुख्य म्हणजे जे श्रोतृ वर्ग आहे ते महाराष्ट्रातनंच, इतर भारताच्या भागातनं, दुबईवरनं, इंग्लंडवरनं, US मधनं, इतर ठिकाणी जॉईन होत आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा उत्साह खूप वाढला आणि खूप ज्ञानी लोक आहेत, सगळे विद्वान आहेत आणि कुठलाही पॉइंट याच्यात मांडला गेला की त्याच्यावरती खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात आणि ते शेअर होतात. खूप बरं वाटतं त्याच्यामुळे. तर यतीन सर आणि विद्याधर करंजकर सरांनी यांनी जो एक सुरू करून दिला सत्र, तो एक छान टप्प्यावरती पोहोचलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज अशी आहे की आपण ज्या सर्ग नंतर निरूपण करणार आहोत, वाचन करणार आहोत, तो ह्या काव्याच्या एक 4 प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे. पहिला आधारस्तंभ माझ्या दृष्टीने कवटफळ प्रसंग होता, जिथे सीतेला सगळं निसर्गाकडनं ज्ञान मिळतं. दुसरा आधारस्तंभ प्रभू श्रीरामांचा धर्मोपदेश होता. आज आपण तिसरा आधारस्तंभ बघणार आहोत आणि चौथा आधारस्तंभ काही दिवसांनी प्रगट होईल, त्याचं नाव आहे त्रिगुण. त्यातला हा तिसरा आधारस्तंभ आज आहे. म्हणून आज मी विशेष फ्लायर सुद्धा करून करंजकर सरांना रिक्वेस्ट केली होती की ते सर्क्युलेट करा, तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल. आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. सगळ्यांचे आभार. शलाकाताई, प्रीती, मंगलाताई, सगळ्यांचे आभार. अजूनही व्हॉलेंटियर्सची अपेक्षा आहे. कोणालाही इच्छा असली तर जरूर जॉईन करा. गायन करण्याकरता, नृत्य आविष्कार, ट्रान्स्क्रिप्शन्स करण्याकरता, ऑब्झर्वंट लिस्नर्स त्यांचे विचार देण्याकरता आवश्यकता आहे. किंवा सर्व साधकांचे, तणावमुक्त जीवनाचे योग वशिष्ठ सगळ्यांचे स्वागत. जे माझे नेहमीचे पाहुणे आलेले आहेत, अरुणाताई, डॉक्टर अत्रे, श्यामजी वगैरे सगळ्यांचं स्वागत. आज विशेष एक अतिथी आलेले आहेत, डॉक्टर अवनीश ठाणावाला. हे विशेष असे की ते सुद्धा अध्यात्मामध्ये खूप पुढारलेले आहेत, त्यांची खूप प्रगती आहे. आणि ह्या मोठ्या व्यक्तीने सीताशक्ती काव्याचं गुजराती व्हर्जन तयार केलेलं आहे. खूप मन चित्त लावून त्यांनी ते केलेलं आहे. आणि दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे ते मैसूरचे अवधूत दत्तपीठमचे श्री स्वामीजी जे आहेत, गणपती सच्चिदानंदजी, आणि यांच्या मदतीमुळे किंवा परिचयामुळे जेव्हा सीताशक्ती काव्य पहिल्यांदा तयार झालं, म्हणजे नुसतं पुस्तक रूपात अजून छापायचं होतं पण तयार होतं, त्याची व्हिडिओज तयार होते, त्यावेळेस पहिलं जर कोणी बघितलं होतं तर गणपती सच्चिदानंदांनी. नाशिकला आम्ही गेलो, तिथे ते आलेले होते काही सत्संगाला. तिथे आम्ही त्यांच्यासमोर ते प्रगट केलं आणि ते शांत चित्ताने ते तासभर बसून राहिले, थोडंही हल्ले डुलले नाही.
आणि पूर्ण झाल्यावरती त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यामुळे हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे सीतेकडे बघण्याचा आणि माझा याला पूर्ण आशीर्वाद आहे. आणि त्यांचा आशीर्वादच फलित झाल्यानंतर आणि त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले अमेरिकेमध्ये, स्पेनमध्ये, जे टोटली अनपेक्षित होते, आणि अलाहाबादमध्ये. त्यांचे आपण नंतर विचार ऐकणार आहोत, थानावालांजीचे. आता आपण सुरू करतो. मागचा जो सर्ग होता शिशु पालन पोषण, त्याच्यामध्ये सीता ही आपल्या सख्यांबरोबर चर्चा करते आहे. त्यांचे जे प्रश्न आहेत बालसंगोपनाबद्दल त्याच्यावर त्यांना उत्तर देते. मातेचं दुग्ध याच्यावरती ती त्यांना प्रबोधित करते. तसंच विविध योनीच्या मातांना सुद्धा ती प्रबोधन देते. आणि ह्याच्यामुळे ती किती विशाल होती एक स्त्री म्हणून हे आपल्या हळूहळू लक्षात यायला लागतं. आणि ती प्रत्येक वेळेस काही फार मोठी काव्य म्हणायची असंही नाहीये, तर हे छोटी छोटी म्हणायची जे पटकन कोणालाही पिकअप करता येईल. तर ती सख्यांशीच आता बोलते. आपण ते कम्प्लीट करणार आहोत मागचं सर्ग आणि मग पुढे जाणार आहोत. प्राणापरी प्रिय हरवता पुत्र, प्रत्येक शिशूत दिसे तो सर्वत्र. एखाद्या कोणाचं तुमचं लहान मूल हरवलं बागेत वगैरे, तर आपण प्रत्येक मुलं अरे हा आहे का तो, हा आहे का तो असं करत राहतो. तसं ती मग सांगते प्रेम विरह प्रभूशी होत. तशा प्रकारचं जर प्रेमाचा विरह आपल्याला परमेश्वराबद्दल असेल तर दर्शन त्याचे सकल जीवात, मग आपल्याला तो सगळीकडे दिसायला लागतो. असा एक सुंदर विचार तिने मांडलेला आहे. आता जसं ते लवकुश सुद्धा मातेकडनं काही ऐकल्यावर, काही एखाद्या विषयावरती बरंचसं विवेचन ऐकल्यावर मग स्वतःचं काहीतरी सायनॉप्सिस सांगायचे, तसं ह्या सख्या पण एक सायनॉप्सिस सांगतायत. तर त्यांचं हे सायनॉप्सिस त्यांच्या पद्धतीने त्यांनी मांडलंय. हे करुणाकर विद्यासागर चरणी घ्या हो मजला ईश्वर, पशुपक्षींच्या गोड स्वरात ऐकू येती दिव्य मधुर स्वर, वन उपवन वृक्षलतात दर्शन द्या हो हे अखिलेश्वर, एक सत्य है एक वचन है प्रभु नामात शक्ती अनंत, प्रभु नामात शक्ती अनंत. हे मूळ गीत हिंदीत प्रगट झालं होतं, तर त्या हिंदीचं आपण श्रवण करूया. हिंदी हे करुणाकर विद्यासागर शरण मिले लो मुझको ईश्वर, हे करुणाकर, हे करुणाकर विद्यासागर शरण मिले लो मुझको ईश्वर, हे करुणाकर. पशु पक्षी के मीठे सुर में सुनूं मैं तुम्हारे दिव्य मधुर स्वर, पशु पक्षी के मीठे सुर में सुनूं मैं तुम्हारे दिव्य मधुर स्वर, दिव्य मधुर स्वर. हे करुणाकर विद्यासागर शरण मिले लो मुझको ईश्वर, हे करुणाकर. वन उपवन और वृक्षलता दर्शन देना हे अखिलेश्वर, वन उपवन और वृक्षलता में दर्शन देना हे अखिलेश्वर, हे अखिलेश्वर.
हे करुणाकर विद्यासागर शरण में ले लो मुझको ईश्वर हे करुणाकर। एक सत्य है एक वचन है प्रभु के नाम में शक्ति अनंत है। आ, एक सत्य है एक वचन है प्रभु के नाम में शक्ति अनंत है, शक्ति अनंत है, शक्ति अनंत है। जय श्रीराम. आता पुढच्या सर्गाला जात आहोत. पुढे जायच्या आधी मला एक छोटस सांगायचा आनंद आहे. आता ते बघितलं, माझा मुलगा अमेरिकेहून जॉईन झालेला आहे, ओमकार वाघ आणि त्याचं कुटुंब. तर इप्सिता, मणिकर्णिका सगळ्यांचं मी स्वागत करतो. माझ्याकरता तो विशेष दिवस आहे, कारण त्या लोकांना वेळ काढून अटेंड करता आलं हे माझ्याकरता मोठं भाग्य आहे. आता आपण पुढे जाऊया. आता आपण सर्ग 12ला आलो. आत्मप्रगतीचे मापदंड. शांत चित्ताने हा सर्ग ऐका. हा सर्ग मी सांगितल्याप्रमाणे एक आधारस्तंभ आहे, त्यामुळे ह्याच्यात जो एक पर्टिक्युलर गीत आहे तो लागला तर 1, 2, 3दा मी रिपीट करायला तयार आहे. कारण तो जेव्हा आपल्याला आत्मसात होईल तेव्हा पुढची काव्य हळूहळू समजायला लागतील. इनफॅक्ट ह्या फाउंडेशन वरती इथेच नाही तर नंतर जे अजून एक गुरुप्रसाद मिळाला, महालक्ष्मी मुक्ती संवाद, त्याच्यात पण ह्याचा संदर्भ घेऊन काहीतरी डेव्हलपमेंट झालेले. त्याची मी एक समरी आज सांगणार आहे, कारण त्याशिवाय आजचं विवेचन पूर्ण होणार नाही. होता नित्य नियम सीतेचा, होता नित्य नियम सीतेचा, पावन कृत्य असे संध्येचा, मुला मैत्रिणीसह बसुनी, सुसंवाद करे ईश स्मरुनी, सुसंवाद करे ईश स्मरुनी. चर्चेचे विषय अनेक असती, चर्चेचे विषय अनेक असती, विवेचन सुरसरिता वाहती, धर्म ज्ञान संस्कार बिंदू, चर्चेत असती तत्वाचे सिंधू. चर्चेत एक दिवस बिंदू आला. लवकुशांनी प्रश्न विचारला, आत्मज्ञान हे असते काय? आत्मप्रगती म्हणजे काय? त्यांचा हा एक प्रश्न आहे आपल्या आईला. आई, आत्मज्ञान हे काय असते आणि त्याची प्रगती म्हणजे काय, ती कशी ओळखायची, असा तो प्रश्न आहे. आता आपण त्याच्या उत्तराकडे जाऊया. सीता सुरू करते. सीता हे मुळात हिंदीत आलं होतं, पण मी आता मराठीतच वाचणार आहे. थोडासा लॉस होतो इन ट्रान्सलेशन, पण मला वाटतं हरकत नाही. आपण बघूया काय बेस्ट करत होते त्याच्यातनं. उत्पत्ती समृद्धी विलय, निसर्गाचे रूप कालमय, चालतसे पहा अखंड, व्यापून सर्व ब्रह्मांड. चालतसे पहा अखंड, व्यापून सर्व ब्रह्मांड. इथे एक लक्ष ठेवण्यासारखं आहे की उत्पत्ती समृद्धी विलय किंवा उत्पत्ती स्थिती विलय हे फक्त पृथ्वी तलावरच नाही तर पूर्ण ब्रह्मांडात चालू आहे आणि अखंड चालू आहे. ह्याचा थोडा प्रत्यय आपल्याला योग वासिष्ठात जेव्हा वाचन मी ऐकत होतो त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचं थोडं डिस्क्रिप्शन आहे. तुमच्यापैकी कोणाला त्याच्याबद्दल काही सांगायचं असलं तेव्हा सांगा की आपला सूर्यमंडळ सोडून इतर ठिकाणी काय चालतंय, कसं काय हे उत्पत्ती स्थिती विलय होते. फार आवडेल ऐकायला.
जसे आपले सूर्यनारायण, जसे आपले सूर्यनारायण सकल जगाचे जीव प्राण, दशलक्ष कोटी वर्ष राहील अवतार हे जाण. आता आश्चर्य वाटतं ना. सूर्यनारायण हे, ह्याला सुद्धा आपण सूर्यदेव म्हणतो, त्यांना आपण देवता मानतो, पण त्यांच्याही अवताराला काही सीमा आहेत. जसं पृथ्वी तलावर एकदा पंचतत्वाच्या देहामध्ये परमेश्वराने जर अवतार धरला, विष्णूचा अवतार, तर त्याला मानवाची आयुर्मर्यादा ही लागू होते, जी काय 100, 125, 150 जी काही असेल ती. तसं परमेश्वराचं हे जे ऊर्जारूप अवतार आहे सूर्य, त्यालाही सीमा आहे त्याच्या अवताराची, आणि एक दिवशी त्याला ती अवतार समाप्ती करायला लागणार आहे, आणि ती दशलक्ष कोटी वर्षात आहे. आता मी सकाळी बसून ते दशलक्ष कोटी वर्ष म्हणजे काय होतं हे बघत प्रयत्न केला. 10 वरती 13 शून्य लावली की दशलक्ष कोटी वर्ष होतात. ती कल्पनेच्या पलीकडची अमाऊंट आहे, पण ठीक आहे. इथे एक महत्वाचं सांगते आता सीता. प्रत्येक जीवाचे आत्मज्ञान ईश्वर कृपेचे वरदान. प्रत्येक जीवाचे आत्मज्ञान ईश्वर कृपेचे वरदान. जैसे पक्षी करे उड्डाण कैक योजनांचे निर्विघ्न. प्रत्येक जीव का आत्मज्ञान ईश कृपा का ही है वरदान. जैसे पक्षी भरे लंबी उडान निर्विघ्न पार करे कई योजना. हिंदीमध्ये जे ओरिजिनल आलं होतं ते. आता इथे महत्वाचा मुद्दा काय मांडला आहे की आत्मज्ञान हे फक्त आपल्या मानवांसाठी आहे असं नाहीये. प्रत्येक जीवाला परमेश्वराने त्यांना उपयोगी ठरेल, त्यांच्याकरता लागू होईल एवढं आत्मज्ञान दिलेलं असतं. आणि याचं उदाहरण म्हणून क्रौंच पक्ष्यांचं घेतलेलं आहे. आपण कालच्याच सत्रामध्ये क्रौंच पक्ष्यांचं ऐकलं होतं. ती क्रौंच माता सीता मातेच्या जवळ येताना म्हणते, माझी मुलं हे भटकणार नाही उडताना, याचा तू आशीर्वाद दे. आणि मग सीतामा चंद्राला आणि सूर्याला सांगते की नाही, यांना मार्गदर्शित करत राहा. आणि आपण पाहिलंय की 5 ते 10,000 किलोमीटर हे पक्षी उडून जातात. त्यांना कोण नेतो होते? त्यांच्याकडे काही GPS नसतो, कंपास नसतो, काहीच नसतं. हे त्यांचं आत्मज्ञान असतं, हे ईश्वर कृपेचं वरदान असतं. मनुष्य हा जीव श्रेष्ठ, हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे इथे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मनुष्य हा श्रेष्ठ जीव आहे. आत्मप्रगतीची खूण गाठ सांगते ती ऐका नीट प्रियजन हो. पण मनुष्याला मात्र जेवढं सहजपणे आत्मज्ञान पक्ष्यांना आणि त्यांना मिळालेलं आहे तेवढं सहज मिळत नाही. त्याला त्याच्याकरता थोडा प्रयत्न करावा लागतो. असतं त्याच्यात निहित असतं, पण त्याची जाणीव होण्याकरता सुद्धा त्याला प्रयत्न करावा लागतो. मग ते कसे जाणावे की आपण कुठे आहोत ह्याचं पुढे दिलेलं आहे. फार क्लिष्ट नाहीये, पण आनंद आहे त्याच्यामध्ये. दूध पितो बालक नवजात, हळूच ओळखे माय बाप. आत्मप्रगतीची ही पहिली असते हो खूणगाठ. आता हे वाटतं सोपं की बाळा जेव्हा आई वडिलांना ओळखायला लागतो तेव्हा पहिली आत्मप्रगती झाली, पण त्याच्या मागे खूप मोठा एक गुप्त ज्ञान आहे. नुसतं ओळखतो असं नाही. ओळखतो म्हणजे काय की त्यांच्याकडनं तो संस्कार घेतो, ही त्यांची ओळख असते आई वडिलांची. त्याला नुसता चेहरा नाही, नुसते डोळे नाही, ते काय त्याला संस्कार देतात ही त्या आई वडिलांची ओळख असते, आणि ती त्याच्या आत्मप्रगतीची पहिली खूणगाठ आहे. वयबुद्धीने वाढीला नमन केले गुरुला, आत्मप्रगतीने व्यापला ज्ञानार्जनात. आपण जे गुरूंकडनं ज्ञान घेतो तो सुद्धा इथे ह्या काव्यामध्ये आत्मप्रगतीचं एक साधन सांगितलं गेलंय. आता प्रौढ वयात आला सत उद्योगा लागला, आत्मप्रगतीचा शेला लक्ष्मी रूप मिळाला. हिंदीमध्ये मूळ ते होतं, ते मला जास्त आवडतं. युवा वय को प्राप्त कर नूतन, सत उद्योग में लगाए मन, आत्मप्रगती का अनमोल धन, लक्ष्मी रूप पाए वह जन. तर कदाचित तिकडे शब्द बदलून युवा वयात केलं पाहिजे, ते जास्त योग्य ठरेल असं वाटतंय मला.
तुमच्यापैकी कोणाला सूचना असतील तर जरूर करा. आता इथे सत उद्योगचा अर्थ फक्त नोकरी धंदा पैसा कमवण्यापुरता नाहीये. जे काही तुम्ही करता सत्य मनामध्ये ठेवून तो सत उद्योग. एक गृहिणी जेव्हा संसार करते, स्वयंपाक पाणी करते, तिच्या एवढा मोठा उद्योग कोणी करत नाही. आणि तो तिचा जो आहे तुम्ही ऑब्झर्व करा, तो नेहमीच सत उद्योग असतो. कारण तिच्या मनामध्ये सत्य असतं आपल्या कुटुंबाबद्दल. हा इथे अर्थ आहे. तसे सत उद्योग जेव्हा आपण करू तेव्हा आत्मप्रगतीचा शेला लक्ष्मी रूप मिळाला असं म्हटलेलं आहे. आता इथे एकदम उडी मारू नका की लक्ष्मी म्हणजे पैसा. ही सगळ्यात मोठी चूक होईल तुमची. ह्याचा उलगडा त्रिगुण ह्याच्यामध्ये होणार आहे आपल्याला, की लक्ष्मी रूप म्हणजे काय, जो शेला लक्ष्मी रूपे मिळतो तो काय आहे. पैसा हा त्यातला फार छोटा कंपोनेंट आहे. आपल्या समाजामध्ये आपण काय केलंय, लक्ष्मीचं रूप हे आपल्याला सोयीचं म्हणून पैसा धनाची देवी असं करून टाकलेलं आहे. तसं नाहीये ते. नुसतं धनाने कशी काय ती लक्ष्मी सीमित होईल हो. तिचं रूप वेगळं आहे, ते आपण नंतर ओळखणार आहोत, जाणून घेणार आहोत या काव्यातच. एनिवे, सत उद्योग जो करेल अशा प्रकारे, सत उद्योगामध्ये तुमचा नोकरी धंदा सगळं आलं, पण सतत तुम्ही जे चांगल्या मनाने काम कराल, कर्म करत राहाल, तेव्हा तुम्हाला आत्मप्रगतीचा शेला लक्ष्मी रूप मिळेल. आणि ती लक्ष्मी रूप काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत. गृहस्थाश्रमी तो झाला, गृहस्थाश्रमी जर तो झाला असं धरूया आपण. पती पत्नी संबंधाला शिवशक्ती जो समजला तोची आत्मप्रगती आला. किती मोठी उपमा दिली आहे. पती पत्नीचा संबंध हा वेगवेगळ्या स्तरावरचा असतो. नुसतं शरीर संबंधावरती नसतो. त्याच्या पलीकडे जे कोश आहेत, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या सगळे कोश त्यांचे जेव्हा एकरूप होतात तेव्हा ते शिवशक्ती होतात. तर गृहस्थाश्रमी तो झाला, पती पत्नी संबंधाला शिवशक्ती जो समजला तोची आत्मप्रगती आला. ह्याच्यामध्ये आपल्या बालगोपालांचं वात्सल्य, प्रियजनांचा वात्सल्य हे निहित आहे. ते मी का सांगतोय ते नंतर सांगतो. आता त्याचं झालं, शिक्षण झालं, सत उद्योग करायला लागला, नंतर विवाह झालेला आहे, मुलं बाळ मोठी झालेली आहेत. पुढे काय? पुढे काही आत्मप्रगती आहे का? सर्वा म्हणी जो आपुले त्यांच्या सुखा जो धडपडे, सर्वा म्हणी जो आपुले त्यांच्या सुखा जो धडपडे, परमार्थाची वेची फुले तोची आत्मप्रगत झाला. परमार्थाची वेची फुले तोची आत्मप्रगत झाला. पावे मग तो दिव्य दृष्टी, मी सृष्टीचा माझीच सृष्टी, सुखे मग आत्म्याला तो ज्ञानियाची झाला. आता इथे हे जे आहे ना, पावे मग तो दिव्य दृष्टी, मी सृष्टीचा माझीच सृष्टी, त्यात काय, मी बघतो इकडे झाडांकडे बघतो, फुलांकडे बघतो, तसं नाहीये ते. याचा उलगडा नंतर होणार आहे तुम्हाला याच्यानंतरच्या एका काव्यामध्ये. ती दिव्य दृष्टी म्हणजे काय, ती काय असते याचा उलगडा लगेचच होणार आहे. थोडा वेळ धीर धरा. पण ती दिव्य दृष्टी ठेवली की मग आपल्या आत्म्याला सुख मिळतं, आपण ज्ञानी बनतो आणि पुढची पायरी घेतो. मुक्त झाले काळाचे बंधन, मुक्त झाले काळाचे बंधन, घडले महात्म्यांचे मार्गदर्शन, पदोपदी संवादातून तोची आत्मप्रगत जाण. आता इथे थोडस अजून हायर लेवलला गेलेलं आहे ते काव्य. मलाही याचा पूर्ण अनुभूती नाही, पण आपल्याला काही दिवसापूर्वी अरुणाताईंनी मार्गदर्शन केलं होतं. तर त्यांना आमचे सद्गुरू श्री चिले महाराज कधीही जीवनात तसे भेटले नव्हते, शेवटचा एक दिवस सोडून, पण ते त्यांना मार्गदर्शन करीत असत पदोपदी. ती आत्मप्रगतीची पुढची पायरी. ह्याच्यावर पण मला अवश्य वाटेल चर्चा करायला की नेमकं काय ह्याचा अर्थ आहे. महात्म्यांचे मार्गदर्शन कसं मिळेल? त्यांच्या ग्रंथातनं मिळेल, त्यांच्या शिष्यांकडनं मिळेल, कसं मिळेल? ह्या आत्मप्रगतीच्या पायरीवरती तुमचे विचार असतील तर अवश्य सांगा. शेवटचं आहे, दैवी संसार ज्याने मांडला, प्रभूशी एक रूपचा हला, स्वर्ग त्याने जाणा गाठला, आत्मप्रगतीचा हो आत्मप्रगतीचा. हिंदीमध्ये त्याचं शब्दांकन जे आलं ते फार सुंदर होतं.
दैवी संसार जो रचाए, दैवी संसार जो रचाए, प्रभु से एक रूप हो जाए, उसको सहज है समझो सुकर, आत्म प्रगति का सर्वोच्च शिखर, आत्म प्रगती का सर्वोच्च शिखर. आता मी सांगितल्याप्रमाणे हा ह्याचा एक आधारस्तंभ आहे, त्यामुळे आपण वी आर गोइंग टू रिव्हिजिट दिस अगेन लेटर. पण तूर्त मी काय करणार आहे, ह्याच्यातले एक 3-4 जे टप्पे आहेत त्यांचा एक हिंदी केलेलं आहे, ते बघा. प्रत्येक जीव का आत्मज्ञान, ईश कृपा का ही वरदान. जैसे पक्षी भरे लंबी उड़ान, निर्विघ्न पार करे कई योजन. मनुष्य जीव सर्वोत्तम नेक है, आत्म प्रगति के मापदंड अनेक हैं. इनके बारे में मैं तुम्हें बताती, ध्यान से सुनना तुम सब साथी. दुध मुहा शिशु अबोध नवजात, धीरे धीरे पहचाने पिता मात. आत्म प्रगति के पथ पर रुपहले, यही है पदचाप सबसे पहले. युवा वय को प्राप्त कर नूतन, सत उद्योग में लगाए मन. आत्म प्रगति का अनमोल धन, लक्ष्मी रूप पाए वह जन. दैवी संसार जो रचाए, प्रभु से एक रूप हो जाए, उसको सहज है समझो सुकर, आत्म प्रगति का सर्वोच्च शिखर, आत्म प्रगति का सर्वोच्च शिखर. आता काय झालं, मी हे पीपीटी तयार करत होतो आणि मग नंतर थोड्या विचारात पडलो की अरे हे फिलॉसॉफिकल खूप होऊन गेलेलं आहे. मग ह्याचा प्रॅक्टिकल काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढचा जो गुरुप्रसाद आहे महालक्ष्मी मुक्ती संवाद, त्याच्यामध्ये थोडं ह्याचाच आधार घेऊन काहीतरी प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट सांगितले. मला तो मोह आवरला नाही गेला की ते त्याची समरी मी इथे सांगणार आहे. तर ह्या प्रत्येक आत्मप्रगतीच्या टप्प्यावरती कुठलं ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होतं हे त्याच्यात सांगितलेलं आहे. तर त्यातली फक्त समरी आपण बघणार आहोत की बालपणी शिशूला जे प्राप्त होतं ते संस्कार ऐश्वर्य. ज्ञान जेव्हा तो प्राप्त करतो गुरुकडनं, त्याला म्हटलेलं आहे ज्ञान ऐश्वर्य. सतु उद्योगाला लागतो ते जे प्राप्त होतं ते उद्योग ऐश्वर्य. आता इथे सत उद्योगाला इथे इंग्लिशमध्ये शब्द घेतलाय बीइंग एंटरप्राइझिंग, म्हणजे तुम्ही जे काही काम करता ते स्फूर्तीने करा, उत्साहाने करा. दॅट इज बीइंग एंटरप्राइझिंग. चौथी पायरी जी आहे गृहस्थ आश्रमाची, त्याच्यात वात्सल्य ऐश्वर्य. तुमच्या कुटुंबामध्ये वात्सल्य असेल, प्रेम असेल, तर तो जो एक आनंद आहे, तो जो एक त्याचं जे ऐश्वर्य आहे. आता हे ऐश्वर्य म्हणजे प्लीज रुपये आणि पैशात नका धरू. ते ऐश्वर्य म्हणजे आध्यात्मिक ऐश्वर्य आहे. पाचवी पायरी जेव्हा तुम्ही समाजाला मदत करता, गरजू लोकांना मदत करता, ते जे प्राप्त होतं तुम्हाला ते परमार्थ ऐश्वर्य. सृष्टीशी तुम्ही एकरूप होता आणि तिचं संवर्धन करता, ते सृष्टीचं ऐश्वर्य. समाजाकरता तुम्ही काहीतरी युगानयुगे पुरेल असंही काही सोडून जाता, ते युग ऐश्वर्य. पण शेवटचं जे आहे ते परम ऐश्वर्य. दैवी संसार जो रचाए, प्रभु से एक रूप हो जाए, उसको सहज है समझो सुकर, आत्म प्रगती का सर्वोच्च शिखर. आणि ह्या सगळ्यांचा जो एक योग आहे
त्याला इथे योग ऐश्वर्य असं नाव दिलेलं आहे. म्हणजे योग म्हणजे जोड किंवा कॉम्बिनेशन त्याला म्हणूया. योग त्या शब्द किंवा इंग्लिशमध्ये होलिस्टिक कॉन्फिडन्स ऑफ वेल्थ. मला हे आधी माहित नव्हतं आणि मी नेहमीच जे आपले सवय असते, अरे बँकेत किती पैसे आहेत, आता किती झाले, किती रुपये वाढले, हे किती झालं, याच्या मागे लागलो होतो. कारण ते माझ्याकडे तेच ऐश्वर्य होतं. पण हे जेव्हा प्रसाद मिळाला तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे तसं नाहीये. इतर पण ऐश्वर्य आहेत जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत, पण आपण त्यांचा आविष्कार नाही केलेला आहे. आणि हे असे ऐश्वर्य आहेत की ज्याला कोणीही तुमच्याकडनं ओढून घेऊ शकत नाही. ते तुमचे आहेत. संस्कार हे तुमचे आहेत. ज्ञान हे तुमचंच आहे. कुटुंबामधलं वात्सल्य हे तुमचं आहे. तुम्ही जी समाजामध्ये सेवा द्याल ते परमार्थाचं ऐश्वर्य तुमचं आहे. आज करंजकर साहेब, यतीन सर जे करून राहिलेत ते परमार्थ ऐश्वर्य आहे. सुमनताई ना यांनी लिहिलेलं योग वशिष्ठ संस्कृतचं ज्यांनी मराठी केलं, युगान युगे पुरेल असं ते ज्ञान आहे. आता ते युग ऐश्वर्य आहे. आता एक मी प्रश्न तुमच्याकरता सोडून देणार आहे श्रोत्यांकरता. परम ऐश्वर्याचं असं जशी मी 2-3 उदाहरणं दिली वरती, परमार्थ ऐश्वर्य, युग ऐश्वर्य, सृष्टी ऐश्वर्यामध्ये सलीम अलींचं नाव डोळ्यासमोर येतं. सध्या आपल्या बरोबर परम ऐश्वर्य हे ऐश्वर्य, त्यांचं ऐश्वर्य वाटणारी व्यक्ती कोण आहे तुमच्या आमच्यामध्ये? अवश्य चर्चेमध्ये आपण घेऊया. सगळ्यांना ती व्यक्ती माहीत असेल किंवा तुमच्या मनामध्ये वेगळी पण असेल, त्याच्याबद्दल अवश्य सांगा. त्यांच्याबद्दल आपलं प्रेम व्यक्त करा. कारण त्यांचीच कृपा आहे की आपण आज हे सगळं प्रसाद ग्रहण करत आहोत. बरं, आता तुम्हाला आठवत असेल की सृष्टीशी एकरूपता जी तिकडे जे छोटंसं काव्य होतं, मी सांगितलं तेवढं सोपं नाही जेवढं आपण सांगतोय. मी सांगतोय ते वाचतोय तेवढं सोपं नव्हतं ते. क्षणभराकरता असं एक विचार करा. माझ्या बरोबर तुम्ही क्षणभर चला. सब्लिमेट युअर कॉन्शियसनेस फॉर अ व्हाईल. तुमचं चित्त, सब्लिमेटला मला मराठी शब्द येत नाहीये, उंचवा असंच सध्या मला म्हणता येईल. उज्जीवित करा असं म्हणेन. सब्लिमेट युअर कॉन्शियसनेस. आणि आपण कुठे जाऊया? सगळे मिळून आता आकाशात जाऊया. क्षणभर डोळे मिटा आणि आकाशात चला माझ्याबरोबर. तिथे जसं आपण कर्वे रोडवर किंवा कुठल्या वेगळ्या पुण्यातल्या रस्त्यावर फिरतो ना, तसं आपण फिरत आहोत असं कल्पना करा. त्या आकाशावर एक मार्ग आहे, त्याच्यावर आपण फिरतोय. काही घेणं देणं नाहीये, नुसते फिरतोय आपण. आणि अचानक मागून कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवतं आणि आपण वळून बघतो. कोण रे बाबा तू? तो म्हणतो, अरे तू विसरला मला, मी तुझा मित्र वायू. वायू? कोण वायू? हे बघ, अरे मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहे, पण तू मला विसरलास. जसं एखादा शाळेतला मित्र अचानक रस्त्यावर भेटतो, म्हणतो, अरे तू विसरला, आपण शाळेत बसायचो, अरे एका बाकावर बसायचो. तसं हे पंचतत्व आपल्याशी बोलतात. आठवण करून देत होतो, अरे तू विसरला. तेवढ्यात जलतत्व येतं आणि म्हणतो, हे बघ, तो तुझं म्हणतोय, अरे मला पण विसरला तो. मी त्याच्यात आहे, तो माझ्यात आहे, हेच तू विसरून गेलाय. ही आठवणी लवकुश जी आहे आपल्याला करून देतात. ते जे काही सीतेमातेने सांगितलं त्यातलं एक सेक्शन ते स्वतःच्या विचारांमध्ये सांगतात. डोल डोल सागरच्या लहरी, वाहती हवा आम्हा बोले, आम्ही तुझे हे माहीत आहे का? तूही अमुचाच आहेस, माहीत आहे का? पर्वतांच्या शिखरा कुशीत नभाच्या, ओटीत मेघांच्या, कुजबुज काय असे, आम्ही तुझे हे माहीत आहे का? तूही अमुचा माहीत आहे का रे राजा? रिमझिम रिमझिम सरी पावसाच्या, चमक चमकून वीजही बोले, अरे आम्ही तुझे आहोत, माहीत आहे का? तू आमचा आहेस राजा, माहीत आहे का? याचं हिंदी व्हर्जन आपण ऐकणार आहोत.
डोले डोले सागर की लहरें, डोले डोले सागर की लहरें, डोले डोले सागर की लहरें। बहकी हवा हमसे बोले, बहकी हवा हमसे बोले, तुम है तुम्हारे मालूम है क्या, तुम हो हमारे मालूम है क्या, तुम है तुम्हारे मालूम है क्या, तुम हो हमारे मालूम है क्या। डोले डोले सागर की लहरें, डोले डोले सागर की लहरें। पर्वतों की चोटी पे, आसमां की गोद में, बादलों की ओट में बातचीत क्या भला। तुम है तुम्हारे मालूम है क्या, तुम हो हमारे मालूम है क्या। पर्वतों की चोटी पे, आसमां की गोद में, बादलों की ओट में बातचीत क्या भला। तुम है तुम्हारे मालूम है क्या, तुम हो हमारे मालूम है क्या। डोले डोले सागर की लहरें, डोले डोले सागर की लहरें। बहकी हवा हमसे बोले, बहकी हवा हमसे बोले, तुम है तुम्हारे मालूम है क्या, तुम हो हमारे मालूम है क्या। हौले हौले बरखा बरसे, चमक चमक कर बिजली बोले, तुम है तुम्हारे मालूम है क्या, तुम हो हमारे। सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचं विवेचन इथेच संपतंय. उद्या सर्ग 13 जीवनचक्र आणि सत्कर्म हे असणार आहेत. विनंती आहे की आधी वाचून या. sita-radha-lakshmi.org इथे आहे ते. ज्यांना कोणाला व्हॉलेंटियर व्हायचं असेल त्यांनी अवश्य कळवा. आता मी इथे थांबतोय आणि माझा खरा आजचा प्लॅन असा होता की तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे मी स्क्रीन शेअरिंग थांबवलंय ना, हा, की एक सहवाचन करायचं होतं मला. फक्त त्या 8 ह्यांचं, त्या किती वाजलेत आता, 8:45 झालेत. एक 5 मिनिटं लागतील. सुलोचना, शलाकाताईंना मी रिक्वेस्ट करणार होतो, आहात का तुम्ही? हा, मग तुम्ही ते वाचाल का प्लीज? हो वाचेल. मी फक्त परत एकदा शेअर करतोय ते आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते येईल. तुम्ही तुमच्या घरी माईक ठेवायचा, माईक मध्येच ठेवायचा आणि ते वाचन करायचं त्या शलाकाताईंबरोबर. कारण हे अतिशय महत्वाचा एक सर्ग आहे. तो लेसन मी म्हटल्याप्रमाणे जसं शाळेमध्ये आपल्याकडनं गिरवून घेतात तसं ते गिरवून घ्या आणि तो मनामध्ये कोरून घ्या. प्लीज स्टार्ट करा शलाकाताई. हो. आत्मप्रगतीचे मापदंड. श्री सीता उवाच. उत्पत्ती समृद्धी विलय, उत्पत्ती समृद्धी विलय निसर्गाचे रूप कालमेळ. चालतसे पहा अखंड व्यापून सर्व ब्रह्मांड. जसे आपले सूर्यनारायण सकल जगाचे जीव प्राण. जसे आपले सूर्यनारायण सकल जगाचे जीव प्राण. दशलक्ष कोटी वर्ष राहील अवतार हे जाण, राहील अवतार हे जाण. प्रत्येक जीवाचे आत्मज्ञान ईश्वर कृपेचे वरदान. प्रत्येक जीवाचे आत्मज्ञान ईश्वर कृपेचे वरदान. जैसे पक्षी करे उड्डाण, जैसे पक्षी करे उड्डाण कैक योजनांचे निर्विघ्न. मनुष्य हा जीव श्रेष्ठ आत्मप्रगतीची खुणगाठ. सांगते ती ऐका नीट प्रियजन हो, सांगते ती ऐका नीट प्रियजन हो. दूध पितो बालक नवजात, हळूच ओळखे माय बाप. दूध पितो बालक नवजात, हळूच ओळखे माय बाप. आत्मप्रगतीची ही पहिली असते हो खुणगाठ, असते हो खुणगाठ. वयबुद्धीने वाढीला नमन केले गुरुला, आत्मप्रगतीने व्यापला ज्ञानार्जना. प्रौढ वयात आला सत उद्योगा लागला,
आत्मप्रगतीचा शेला लक्ष्मी रूपे मिळाला. आत्मप्रगतीचा शेला लक्ष्मी रूपे मिळाला. गृहस्थाश्रमी तो झाला पती पत्नी संबंधाला. शिवशक्ती जो समजला तोची आत्मप्रगती येला. शिवशक्ती जो समजला तोची आत्मप्रगती येला. सर्वा म्हणी जो आपुले त्यांच्या सुखा जो धडपडे. परमार्थाची वेची फुले तोची आत्मप्रगत झाला. तोची आत्मप्रगत झाला. पावे मग तो दिव्य दृष्टी मी सृष्टीचा माझीच सृष्टी. मी सृष्टीचा माझीच सृष्टी. सुखे मग आत्म्याला तो ज्ञानियाची झाला. तो ज्ञानियाची झाला. मुक्त झाले काळाचे बंधन. मुक्त झाले काळाचे बंधन. घडले महात्म्यांचे मार्गदर्शन. पदोपदी संवादातून तोची आत्मप्रगत जाण. तोची आत्मप्रगत जाण. दैवी संसार ज्याने मांडला. दैवी संसार ज्याने मांडला. प्रभूशी एकरूप जाहला. स्वर्ग त्याने जाणा गाठला. आत्मप्रगतीचा हो आत्मप्रगतीचा. स्वर्ग त्याने जाणा गाठला. आत्मप्रगतीचा हो आत्मप्रगतीचा. धन्यवाद शिलाकाताई. तुमचे काही विचार असेल तर आता मांडून घ्या, नाही तर मग ओपन हाऊस करतोय मी थोड्यात लगेच. आधी मला वाटतं सर्वांचं हे घेऊया ऐकून मग. घेऊ. ठीक आहे, ठीक. सर्वप्रथम मी आज विशेष पाहुणे जे आलेत अविनीश थानावलाजी त्यांना आमंत्रित करतो. जर त्याने हँड रेस केला तर तुम्हाला अनम्यूट करता येईल. अविनीशजी आहात तुम्ही ना? कणकर त्यांना अनम्यूट करा. अनम्यूट करा. अनम्यूट कीजिए. हा, ते हिंदीत बोलणार आहेत. नमस्कार. 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 जय गुरुदत्ता. श्री गुरुदत्ता. आजच्या हे सुवर्ण संधी मिळाली आहे मला की प्रदीप वाघ डॉक्टर प्रदीप वाघची सीताशक्तीवर जे माझ्या थ्रू मी केलेलं असं नाही पण माझ्या थ्रू ते गुजरातीमध्ये आलं. तो अनुभव अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पॉवरफुल होता. कारण सीताशक्ती काव्य ही स्वतःच खूप शक्तिशाळी आहे. जसं शिवशक्तीच्या युनियन तसं पुरुष आणि प्रकृतीच्या हे मिलनच्या योग एक आहे. हे पण एक योग ग्रंथ आहे. आणि माझी मातृभाषा गुजराती आणि माझे पिताश्री ते पण इंजिनियर होते पण ते स्वतः खूप स्वतःला कवी म्हणून म्हणायचे आणि त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. माझे आई वडिलांनी दोघांनी मला खूप पाठिंबा दिला आणि गुरुचे आशीर्वादनी मी हे गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन करू शकलो. आणि आमच्या सगळ्यांचा भाग्य होता की डॉक्टर प्रदीप वाघ पण आले आणि आमचे स्वामीजींना नाशिक मध्ये भेटले. आता नाशिक कसं काही शोधलं गेलं हे काही राम भगवान की कृपा है कि हम उधर जाके श्री स्वामी जी को सदगुरु डॉक्टर गणपति सच्चिदानंद स्वामी जी को पूरा करीब 1 घंटे में वो उनको पूरा ऑडियो आवाज फ्रीज हो गया आपका स्क्रीन. ते तर नवीन घरात गेलेत तिकडे जस्ट त्यांनी नेट लावलेलं आहे वायफाय. कदाचित थोडा प्रॉब्लेम आला असेल. काहीतरी महत्वाचं सांगत होते ते. अवनीशजी होकर हवा में जाएंगे तो पूरा आई वॉज इन द यूनिवर्स. आई वॉज जस्ट सीइंग द अर्थ एज अ वेरी स्मॉल पीस. इट इज अ ग्रेट एक्सपीरियंस टू translate it into one's mother tongue and so many things are जसं वाचन केलं की ते अजून कळते. So I am very thankful to Dr. Pradeep Wagh to give me this opportunity and let us all take it forward. जसं योग वाशिष्ठ आहे तसं हे पण ग्रंथ, जसं रामायण आहे तसं हे पण पॅरलल ग्रंथ आहे आणि खूप ज्ञान आहे. ज्ञानची सीमा नाही. आणि इवन जसं नाम स्मरण मध्ये जशी शक्ती आहे तसे ही काव्यामध्ये पण खूप शक्ती आहे.
ते आपण ग्रहण करू शक्य तेवढं. जय गुरुदत्त. जय गुरुदत्ता. खूप खूप सुंदर सांगितलं अवनीशजी, तुमचं खूप आभारी आहे. असे हे मोठे मोठे लोक म्हणजे आता ते समोर बोलतायत, पण ते स्वतः मला आठवतात त्यांची जी दीक्षा होती सिद्ध समाधी योग मध्ये, ती त्यांच्याकडनं मला मिळाली होती. तर मी तसे ते माझ्या गुरुस्थानी आहेत आज. नमस्कार अवनीशजी. अजून कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करा आणि मग सर तुम्हाला अनम्यूट करतील. अजून कोणाला काही व्यक्त करायचंय? हा, शिवानी अभिनवे हा. म्यूट करा. हा. शिवानी अभिनवे, नंतर अत्रे सरांनी पण हात वर केलाय, पण त्यांनी फिजिकली हात वर केलाय, नंतर त्यांना अनम्यूट करा. ओके, हा. पहिले शिवानी त्यांचं ऐकून. हा नमस्कार प्रदीपजी. ऍक्च्युली आता जे काही वाचलं गेलं सीता सतीचं, येतोय ना आवाज? हो येतोय, छान येतोय. हा, तर माझा आताचाच 7:15चा अनुभव मला सांगते, म्हणजे कसं रिलेट करतोय ते मला असं सांगायचंय की मी संध्याकाळी अशीच खाली चालली होते, आमच्या इथे वॉकिंग करत होते आणि अशी रोडवर उभी राहिली, असं हवा म्हणजे अशी वाऱ्याची झुळूक जी आली, इतकी मस्त थंडगार. आता सध्या गरमी आहे ना, आणि का माहिती नाही का, आता हे सगळं ज्ञान जे मिळतंय ना, तर ऑटोमॅटिक आपण बाहेर पडले की निसर्गाशी कनेक्ट होतो. तर मी इतकी अशी मंत्रमुग्ध झाले, अशी हवा, अशी इतकी थंडगार हवा सुटली आणि मी फेऱ्या मारत होते आणि रोड मोकळा आमच्याकडे, नुसती झाडीच झाडी. इतक्या छान वातावरणात मी निसर्गाच्या सान्निध्यात राहते. आणि आता सध्या कसं झालंय, बाहेर पडलं की एकटक त्या आकाशाकडे बघायचं, त्या पक्ष्यांकडे बघायचं, आणि आता संध्याकाळ होत होती, ती किलबिल, म्हणजे मी अशी एकदम कनेक्ट झाले होते निसर्गाशी. आणि आता जेव्हा ते काव्य ऐकलं ना, तर मला असं की एकदम प्रात्यक्षिक झाल्यासारखं झालं. म्हणजे काव्याचा खऱ्या अर्थाने मला अर्थ तो टच झाला. म्हणजे जी अनुभूती जस्ट मी आताच 6:30-7ला मी आताच ते अनुभूती घेतली आणि ते काव्याच्या रूपात माझ्या समोर आलं. सो खूपच मला ते रिलेट झालं. सो थँक्यू सो मच. तुमच्यावर खूपच खरंच छान वाटलं. गुरुकृपा आहे, कारण तुम्हाला आधी अनुभूती देऊन टाकली आणि मग काव्याच्या ओळी सांगितल्या. वा. हो, त्यामुळे ते खूपच मला असं, मी ते ऐकताना असं वाटत होतं की मला तोच प्रसंग परत परत जाणवत होता. आणि म्हणजे नमस्कार. खूप खूपच छान अनुभूती, खूपच अत्रे सुंदर. साहेबांना अनम्यूट करा. अत्रे साहेब तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. त्यांना हे केलं? अत्रे सर, हा, हा. हा. नमस्कार. तुम्ही आज जी आत्मप्रगतीचे हे सांगितलं सगळे टप्पे, ऐकू येते? हो ऐकू येते, छान ऐकू येते. तर आपल्याकडे जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हेच ते प्रगतीचे टप्पे जणू काही असे आहेत असे वाटलं. म्हणजे आपण गीता वाचताना आपल्याला माहितीये की धर्म म्हणजे आपलं स्वधर्म, म्हणजे काय की जे स्वकर्म आहे ते स्वधर्म, असं गीतेत सांगितलेलं आहे. म्हणजे तो स्वकर्म करणं, स्वधर्म पाळणं. अर्थ म्हणजे जसं तुकाराम महाराजांनी म्हणले, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विवेच करी, असा अर्थ मिळवणे. काम आपण आता सांगितलं की ते शिवशक्तीचं मिलन आहे. आणि ह्याच्यात सांगितलं की धर्म अविरुद्ध काम, म्हणजे धर्माच्या विरुद्ध नसलेला काम, हे काम. आणि मग मोक्ष म्हणजे कुठेतरी मेल्यावर मोक्ष मिळतो अशातला भाग नाहीये. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे, आणून या द्यावे वेगळे काही. तर मोक्ष म्हणजे सर्वत्र जी एक समानता आहे, विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गवे असतनी, असं जे गीतेत सांगितलंय की सगळीकडे परमेश्वर, चराचरात परमेश्वराची व्याप्ती आहे आणि चराचरात परमेश्वर भरून उरलेला आहे. ही जी अनुभूती आहे, तर ते हे आत्मपरिचयाचे किंवा आपण आता जे सांगितलेले की आत्मप्रगतीचे हे 4 टप्पे आहेत. ते 4 टप्पे तुम्ही मोठे विलक्षण सांगितलेले आहेत. मला या फक्त धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी ते जोडले, बाकी काही नाही. फार सुरेख सांगितलं आपण. धन्यवाद. तुम्ही ह्याचं ते पुढे त्याचं विश्लेषण केलं, निरूपण केलं. एक नवीन प्रकाश, तुमचं नावच प्रकाश नाही का? नवीन प्रकाश टाकला आमच्यावरती. धन्यवाद धन्यवाद. ओमकार तुला बोलायचं का बेटा काही?
आहे का? गेला. अच्छा, ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचं का? शलाका दे, तुम्हाला काय बोलायचंय? हा म्हणजे त्यांनी आत्मप्रगतीचे मापदंड लिहिलेले आहेत. म्हणजे आपली बाह्य प्रगती तर होतच असते, आर्थिक म्हणा, शारीरिक, मानसिक, पण आत्म्याची प्रगती. तर त्यांनी पहिली खूण सांगितली की जेव्हा नवजात बालक असतं, अगदी छोटस असतं, पण हळूच ओळखी, आईला मस्त छोटस बाळ स्माईल देतं, आई वडिलांना ओळखू लागतं. जोपर्यंत दादा, बाबा, मामा म्हणता येत नाही, पण त्याला ओळखू येतात आपले आई वडील. ही पहिली त्यांनी पायरी सांगितली. आणि मग जेव्हा वय वाढतं, थोडीशी बुद्धिमत्ता वाढते, थोडस कळायला लागतं, तेव्हा गुरूंना नमन करतो. ही आत्मप्रगतीने ज्ञानार्जनात दुसरी पायरी सांगितली त्यांनी, की दुसरा टप्पा वाढला तो. आणि थोडस प्रौढ झाल्यावर सत उद्योगाला म्हणलेले त्यांनी, म्हणजे चांगल्या उद्योगाला लावून आत्मप्रगतीचा शेला लक्ष्मी रूपाने मिळवला. म्हणजे अर्थेचे म्हणतो ना आपण, ते अर्थरूपाने. आणि मग जेव्हा तो गृहस्थाश्रमात येतो, तेव्हा पती पत्नी संबंधाला तो शिव आणि शक्तीची उपमा देतो. त्यामुळे दोघही एकमेकांचा आदर करून आत्मप्रगती करतात. कारण ह्याने जर मान दिला, शिवाने शक्तीला मान दिला, तर शक्ती पण शिवाचं स्वरूप धन्य करून मानते आणि त्यांना आदर करतात एकमेकांना ते. आणि मग ते म्हणतात की सगळ्यांच्या सुखासाठी, म्हणजे जो आपले सर्वांना म्हणतो आणि सगळ्यांच्या सुखासाठी धडपडतो, ती परमार्थाची चौथी पायरी, तो आत्मप्रगत झाला असं समजावं. हे मापदंड त्यांनी ढोबळमानाने दिलेत. आणि मग सांगितलं की सृष्टीला पण आपण तेवढंच जपलं पाहिजे, कारण आपण सृष्टीचाच एक भाग आहोत. जसं पंचभूत बाहेर आहेत, तसंच आपल्या पण आत आहेत, आपण त्याचाच एक भाग आहोत. ही जेव्हा जाणीव होईल, मग तो आत्मा ज्ञानी झाला, असं त्यांनी दुसरा टप्पा, पाचवा टप्पा सांगितलेला आहे. आणि नंतर मुक्त झाले काळाचे बंधन. म्हणजे इतक्या एका 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 टप्प्याने ज्ञानात जेव्हा भर पडते, तेव्हा आत्मप्रगतीचा एक ठराविक टप्पा आला की त्यांना महात्म्यांचं मार्गदर्शन मिळतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यात सद्गुरू येतात. ते आधी परीक्षा बघतात की काय न जाणं, पण ते टप्पे पार केल्यावर त्यांच्या आयुष्यात महात्म्यांचं मार्गदर्शन होतं आणि तोची आत्मप्रगत जाण असं म्हणलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर शेवटी जे आहे, तर त्यांनी स्वर्गाचीच उपमा दिली आहे त्याला, की जो प्रभूशी एकरूप झाला, मी म्हणजेच देव आणि माझ्यातच देव आणि देव म्हणजेच मी, तर त्याने जणू स्वर्गच गाठला. आणि मग ते काय म्हणतात, आत्मप्रगतीचा हो आत्मप्रगतीचा स्वर्ग गाठला. असे हे त्यांचे मापदंड आहेत. अतिशय सुंदर आहेत. आध्यात्मिक दृष्ट्या तर खूपच श्रीमंत आहे. म्हणजे आपण धन्यवाद. खूप सुंदर धन्यवाद. भाषा, अप्रतिम आहे, अप्रतिम. हळूहळू उलगडत चाललंय ते. हो, मी एक प्रश्न विचारला होता की मी काही उदाहरणं दिली की परमार्थ ऐश्वर्याची, त्यानंतर युग ऐश्वर्याची, तसं परम ऐश्वर्याचं उदाहरण कोणी सांगेल का? जी व्यक्ती आपल्याला जाणवते, हा ही परम ऐश्वर्य, गुरु आपले जे गुरु गुरु आपला आहेत, तेच. आपला गुरु हा परम ऐश्वर्य येस, परिपूर्ण असतो. शेवटचं. आणि आपले आज सद्गुरू श्री श्री रविशंकर हेही हे काम करून राहिले. ते परम ऐश्वर्यामध्ये म्हणजे असं अफाट परम ऐश्वर्य आहे त्यांच्याकडे, आणि ते असं मुक्त हस्ताने ते सगळीकडे लोकांना वाटून राहिलेत. दैवी संसार ज्याने मांडला. खरं खरं ते कुसुमते आणि ब्लॉसमनी हात वर केलाय, त्यांना प्लीज अनम्यूट कराल. हो, कुसुमताई अनम्यूट व्हा. झाले. हॅलो, जय गुरुदेव. मला म्हणजे काय, हे जे सीता शक्ती काव्य आहे ना, तर जे हे ज्ञान प्रगती आणि आपली आत्मप्रगतीच्या ज्या पायऱ्या सांगितल्या आहेत, तर ते एकदम इतकं हृदयाला जाऊन भिडलंय की म्हणजे सांगता येत नाही की किती आनंद झाला म्हणून, एकदम असं. आणि ते कुठल्या टप्प्यावरती माझ्या जीवनात आलंय, म्हणजे त्याचे जे शब्द जे आहेत, तर ते इतके एक एक शब्द मध्ये गहन अर्थ भरलेला आहे, तर ते मला पूर्ण वाचायचं आहे. म्हणजे मी आनंद व्यक्त करू शकत नाही, इतका जास्त आनंद. आणि आपण जो म्हणतो की परम ऐश्वर्य, तर ते परम ऐश्वर्य माझ्याकडे चालत आलं. तुमच्या रूपाने धन्य झालो आम्ही हे ऐकून, धन्य झालो. कारण कसं असतं की काही याच्यामध्ये ना, काही शब्द ते एकदम याला जाऊन भिडतात ना, की ते परम आनंद देत. तर त्या प्रकारे झालेलं आहे.
दूध तर पितो तर बालक नवजात हळूच ओळखे माय बाप आत्मप्रगतीची ही पहिली असते हो खुणगाठ. तेच खूप छान सुंदर, इतकं अप्रतिम सुंदर शब्द. की फारच सुंदर. छान. तर दुसरं पुस्तक हवं असेल तर कुठे मिळेल मग हे? नाही, अजून ते पुस्तक छापायचं आहे म्हणून वेबसाईट दिली आहे बघा, त्याच्यावरती सध्या मिळेल. आतून मी अंदाज घेतोय आणि करंजकर साहेबांनी तर मोठा माझ्यासमोर एक टार्गेट टाकून ठेवलाय की हे सगळ्या सत्राचं तुम्ही एक मोठं पुस्तक करा. हे जे काव्य आहे ना, हे काव्य फक्त म्हणजे काव्य आहे ते त्याचं प्रत्येक निरूपणासकट. निरूपणासहित आपलं हा. हे आलं तर लोकांना जास्त त्याचा फायदा होईल. होय होय होय. ते आहे आता मनातमध्ये आहे. त्यासाठी आपण सर्वजण मिळून एक व्हॉलेंटियर करून आपण त्याच्यासाठी आपण हा, एक 8-10 लोकांचा ग्रुप करून ते जे आपण सत्र ऐकलंय त्या सत्रांचं ट्रान्स्क्रिप्शन करायचंय. त्याच्याकरता गुगल ट्रान्स्क्रिप्शनचं जे व्हॉइस टू टेक्स्ट वापरता येईल का याचा सगळा थोडा अभ्यास करायचा आहे. ते करून आपण एक मग ते आपण बघू. काही लोक व्हॉलेंटियर म्हणून आले तर बरं वाटेल. ज्योत्स्नाताई काहीतरी बोलतायत ना, बोला. जय गुरुदेव. आवाज येतोय? हो हो. हो येतोय. हा, आता तुम्ही ते परम ऐश्वर्याचं सांगितलं ना, माझ्या डोळ्यासमोर आपले गुरुजी उभे होते. अगदी अतिशय अतिशय सुंदर. म्हणजे परम ऐश्वर्य काय असतं हे आता तुम्ही सांगितलं ना, त्यातून जास्त समजलं. खरंय. ऐश्वर्याच्या ह्या क्वालिटीज माहिती होत्या, पण परम ऐश्वर्य हे हा शब्द ऐकण्यात नव्हता आणि त्याचं मिनिंग पण एवढं डिटेल आहे हे समजलेलं नव्हतं. तुम्ही आवाज माईक बंद केला तुमचा. तुम्ही ज्योत्स्नाजी म्यूट झालात. तुम्ही स्वतःला म्यूट केलात परत. ज्योत्स्नाताई माईक ऑन करा. झालं का? हो 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 झालं. हा, तर ते परम ऐश्वर्य हे काय असतं हे गुरुजींच्या वर्तनातून त्यांच्या ज्ञानदानातून इतकं जाणवतं. आणि हेच मला सांगायचं होतं. त्याच्या आधीच तुम्ही ते बोलले की कोण परम ऐश्वर्य, तर हे स्वामी विवेकानंदांसारखे ज्ञानेश्वरांसारखे परम ऐश्वर्यच आहे ना. त्यांच्याकडे जे ऐश्वर्य होतं हे सगळं परम ऐश्वर्यच आहे ना. आणि मी लता मंगेशकरांचं पण नाव घेईन की त्यांच्याकडे सुद्धा परम ऐश्वर्य होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आवाजातून कितीतरी सुंदर भावगीत गायली. गाणी आता आपण इथेच नाही तर परदेशातही लोक त्यांचा आवाज ऐकतात. हे असं जे परम ऐश्वर्य असतं हे प्राप्त करायला खूप कसोटीचं काम आहे तसं पाहिलं तर. आणि आपण लकी आहोत की आपण त्यांच्या पायापर्यंत तरी पोहोचलो आहोत सध्या तरी, असं मला वाटतं. नाही, आपलं खूप मोठं भाग्य आहे की असे सद्गुरू खूप आपल्याला मोठं भाग्य आहे. लाभलेले आहेत. खूप मोठं भाग्य. निश्चितच. आणि तुम्ही जी आता आपण ह्या सीता काव्यामधली जी गाणी आहेत ना छोटी छोटी, खूप सुंदर आहेत, खूपच सुंदर. म्हणजे ती पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. तर त्याची सोय काय आम्हाला होईल ती करा. नाही, आता ह्या प्लेलिस्ट मध्ये काय म्हणजे हे आधी 7 की 8 टाकलेले आहेत ऑलरेडी त्या प्लेलिस्ट मध्ये. करंजकर सरांनी ती प्लेलिस्ट आज पण शेअर केली आहे बघा. तर त्या प्लेलिस्टवर क्लिक केलं की सगळे मिळतील ते जे आपले सेशन झालेत ना सत्र, आणि त्याच्यामध्ये ती गाणी ऐकायला मिळतील. वेगळी जर लिंक पाहिजे असेल तर ती पण मी पाठवून देईन. सरांना पाठवून देतो मग ते. हा चालेल. वेगळी सेपरेट फक्त गाण्याची म्हणजे फक्त गाण्याची लिंक आपण जी आता केली. होय होय पाठवतो. हा, गाण्याची लिंक पाठवतो. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद ज्योत्स्ना. खूप सुंदर. आजचं सत्र तर खूप आवडलं मला, खूप आवडलं. म्हणजे ऐश्वर्याच्या सीमा जे माणसाने मर्यादित केल्यात ना त्या पूर्ण उलगडून सांगितल्या तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. केदार सर. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचा आवाज ऐकला की एकदम भारदस्त वाटतं. बोला. आपण म्हणतो ना वर्ड कॅन चेंज द वर्ल्ड, एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, वर्ड कॅन चेंज द वर्ल्ड. तसं याचे जे शाब्दिक सामर्थ्य जे आहे सीताशक्ती काव्यामधलं ते खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे. एक एक शब्दाचं जर का आपण डीपली सामर्थ्य जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप त्यातनं नॉलेज मिळतं. म्हणजे ओशन आहे ओशन, मी तर म्हणतोय. खूप छान. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. शेवटच्या स्नेहलताई येत आता, ते झालं की आपण अनम्यूट करा. नमस्कार सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येतोय? हो येतोय. सर तुमच्या ह्याच्यामुळे एक तर योग वसिष्ठ गेले 4 महिने ऐकत होते आणि त्यानंतर लगेचच सीता काव्य ऐकायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय झालं, स्वतःच्या बाबतीत अनालिसिस व्हायला सुरुवात झाली जास्त की आम्ही कुठे आहोत, आपण कुठपर्यंत प्रगती करू शकते. आणि आज तर तुम्ही लक्ष्मी, वैभव, लक्ष्मी आणि पैसा ह्याच्यामध्ये जे आपण कम्पेअर केलं की वैचारिक ह्याच्यापासून सुद्धा, तर त्याच्यामध्ये
खूपच म्हणजे आपण योग्य ट्रॅकवर आहे तर जाणवलं, पण एक मला अनुभव शेअर करायचा आहे. मी योग शिक्षिका आहे स्वतः. आणि काय होतं की मी एका आमच्या तिथं एक सोसायटी आहे ध्रुवदर्शन म्हणून, त्या टेरेसवर सध्या क्लास घेते. त्यामुळं मी सकाळी गीतेचा क्लास अटेंड करू शकत नाही, कर्जतकर सरांना सांगतेय. तर तिथं बरेचसे पक्षी झाडावर तारेवर बसलेले असतात. तर सुरुवातीला ते लांब बिल्डिंगवर असायचे, पण हळूहळू ओंकारा करता, हा माझा स्वतःचा रोजचा अनुभव आहे, गेले 2-3 दिवस झाले, ते बरेचसे कमी अंतर म्हणजे माझ्यापासून फक्त एक 10 फुटावर बसलेले असतात. आणि त्यात पोपट विशेष असतात. मी म्हटलं हे शुकाचार्य यायला लागलेले आहेत आपल्याकडं. आणि आज आत्ता तुमच्याशी बोलताना म्हणून म्हटलं की म्हणजे एक तर स्वतःचं अनालिसिस स्वतः सुरू केलेलं आहे की निश्चित आपल्या याच्यात काय काय चुकतं आहे, बरोबर आहे पेक्षा आपण काय सुधारणा करू शकतो. आणि त्यामुळे धन्यवाद खूप खूप खूप, म्हणजे रोज काहीतरी नवीन विचार मिळतो आणि दिवस त्यामुळे मस्त जातो. धन्यवाद तुम्हालाही आणि कारंजकर सरांनाही. हा, त्यांचे पहिले त्यांनी सध्या आली सर गीतेला, त्यामुळे मी येऊ शकत नाहीये सकाळी आपली 8च्या बॅचला, कारण 7 ते 8 माझी बॅच असते. पण मी नंतर श्लोक पाठ करते, तुम्ही दिलेले पाठवले. हा, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. मला वाटतं कोणी आता दुसरं दिसत नाही हँडरेसचं. ठीक आहे, साइन ऑफ केलं तर चालेल ना आता? हो. 1-2 मिनिटं फक्त. हा, सगळ्यांचे आभार आल्याबद्दल, आणि मुख्य म्हणजे तुमचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि सहभाग आहे, त्याच्यामुळे नवीन नवीन दिशा मिळते, दृष्टी मिळते आम्हाला सुद्धा ह्या काव्याबद्दल. उद्या परत या, निश्चित मोठ्या संख्येने या आणि असाच सहभाग देऊन तुमचे चांगले विचार आमच्याबरोबर शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम. हा, मी फक्त जरा चॅट नोट करून घेतो. हो. 1-2 मिनिटं फक्त. जय श्रीराम. जय श्रीराम. मी नॉर्मली कॉपी करून घेतो जरा. तुमच्यामुळे वास्तू सुद्धा सीता